प्रत्येकाला आपला मुलगा हा वैद्यकीय क्षेत्रात असावा असं वाटतं, परंतु आता प्रशासनाने नव्याने दिलेल्या वैद्यकीय क्षेत्रातल्या महाविद्यालयांची गत ही विद्यार्थ्यांच्या जिवारी लागल्याचं सिंहगड कॉलेजच्या प्रकरणावरून समोर आलं आहे। तेथे कार्यरत असलेल्या प्रशिक्षका असलेल्या प्राचार्यांचे पेमेंट न झाल्याचा प्रकार आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना पुण्यावरून मुंबईला शिफ्ट करण्यात आलं। पुन्हा मुंबईवरून पुण्याला शिफ्ट करण्याचा हा सावळा गोंधळ, यामुळे विद्यार्थी बुचकळ्यात पडले आहे आणि त्यातल्या त्यात विद्यार्थी पालकांना झालेला आर्थिक त्रास हा डोकेदुखीचा ठरला आहे। विद्यार्थ्यांना ज्यांना वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपलं करिअर करायचं आहे त्यासाठीच 10वी झाल्यापासून असलेली तयारी आणि त्यासाठी कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून झालेला कोट्यावधीचा खर्च हा पालकांना पडलेला भुर्दंड असताना त्यानंतरही आता नव्याने झालेल्या वैद्यकीय क्षेत्रातील महाविद्यालयांची जी स्थिती आहे ती खरोखरच सर्व विद्यार्थ्यांना डोकेदुखीची ठरू लागली आहे। कारण अवाजवी फी आणि त्या अवाजवी फीच्या माध्यमातून मनमानी कारभार सुरू असल्याचं पाहावयास मिळतं। अनेक महाविद्यालये ते डी फार्म असो, बी फार्म असो, नर्सिंग असो वा मेडिकल क्षेत्राशी असलेल्या विविध नव्याने झालेल्या महाविद्यालयांची मनमर्जी ही आता विद्यार्थ्यांच्या जिवारी लागली आहे। तर अनेक महाविद्यालये हे परवाने न काढता आणि चुकीच्या मार्गाने सुरू झाले असून सदर जागा ही नॉन ॲग्रिकल्चर असताना सुद्धा त्या जागांमध्ये जी सुविधा अपेक्षित आहे ते नसताना अधिकारी वर्गाला हाताळीत धरून केलेले सावळे गोंधळ हे जास्त मोठ्या प्रमाणात आहे। एवढंच नाही तर प्रोफेशनल फी ही विद्यापीठाच्या निकषात नसताना ती सुद्धा डेव्हलपमेंट फी या नावाखाली विद्यार्थ्यांकडून उकळल्या जाते आणि त्याचा कुठलाही आकार दिला जात नाही। अनेक ठिकाणी तर आरक्षणाअंतर्गत असलेल्या अनेक विद्यार्थ्यांना त्यांची स्कॉलरशिप मिळाल्यानंतरही सुरुवातीला प्रवेशाच्या वेळी घेतलेली सर्व रक्कम देण्यास टाळाटाळीचा प्रकार हा सध्या समोर आहे। आपला विद्यार्थी जर अशा महाविद्यालयामध्ये शिकत असेल तर आपले मत नक्की सांगा। आणि या अडचणी प्रत्येकाच्या आहेत, परंतु याबाबत कोणीच जागृत होत नाही। तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून हा जागर प्रशासनाचे कान उघडू शकेल अशा पद्धतीने व्हावा हा हेतू पाहून सदर मत मांडण्याचा मी प्रयत्न केला। मला ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद।